अत्याचार आहे हा सामाजिक स्वतःची आयडिओलॉजी लोकांवरती थोपवण्यासाठी जो वर्ग आपल्या विरोधात आवाज उठवू शकतो त्याला असणारं त्या ठिकाणी दाबायचं, त्याला भीती घालायचं आणि ते सगळं जुनं तंत्र, अत्याचाराचं तंत्र हे पुन्हा वापरलं जाते, हे सरळ सरळ दिसते. आणि म्हणूनच कुठल्याही अत्याचाराच्या ह्याच्यामधल्या केसेस दाखल होत नाहीयेत. आणि दाखल झाल्या तरी आता आपण जे चित्र दाखवले उन्हामधलं, तो जो माणूस मारताना दाखवलेला आहे तो आता अजून पकडलाय का? तो आजही मोकळा आहे, त्याला पकडण्यातच आलेलं नाही. मी पुन्हा एकदा येते आपल्याबरोबर या ठिकाणी मधू चव्हाण सुद्धा आहेत, भाजपचे प्रवक्ते. मधुजी, स्वागत तुमचं. अर्थात जे काही अत्याचार दलितांवर होतात त्याला फक्त संघ जबाबदार आहे अशी एक भावना आता निर्माण होत चाललेली आहे. तुमचं काय मत यावर? मुळामध्ये आमचे मित्र ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे आमच्या प्रमोद महाजनांचे जुने चांगले मित्र आहेत. आम्ही त्यांना पहिल्यापासून, जरी आमच्या दोघांचा जिव्हाळ्याचा संबंध नसला तरी त्यांच्याबद्दल आंबेडकरांच्या घराण्यातील एक व्यक्ती आहे. कधी याच्या पूर्वी आज जर ते बोलतायत आजपासून 5-10 वर्षापूर्वी. मधू चव्हाण, मी आपल्याला सांगतो, गोपीनाथ मुंडे, मी वाक्य बोलतोय, माझं वाक्याचं हे आम्ही एसटीतून फिरणारे कार्यकर्ते होतो त्या काळी. मला आता तुम्ही रोखताय कशाला? अहो मला बोलू द्या साहेब, अहो मला बोलू द्या. हो आंबेडकर साहेब, तुमचं मला ऐकायलाच येत मी नाही. चांगलं बोलतोय तुमच्याबद्दल. त्या ऐकायला येत नाही, ते टेक्निकल दोष आहे. तुम्ही मध्ये बोलू नकात ना. मी तुमच्या सगळं बोलणं शांतपणे ऐकलंय. आपण इतके मोठे नेते आहेत की आपण सांगतोय की तुमचा आवाज मला ऐकायला येत नाही मधू चव्हाणजी. मुद्दा असा आहे की माझ्या आवाजाचा एको मलाच, आता त्याला मी काय करू? ऐकायला येत नाही त्याला. माझ्याच आवाजाचा एको मला येतोय, तर माझं पूर्ण ऐका. तर तुम्ही डिस्टर्ब कराल तर चर्चा होत नाही ना. मी ऐकतोय पण ते ऐकायलाच येत नाहीये. अवस्था माझी अशी आहे. मधुजी तुम्ही बोला. मधुजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, आपण लगेच परत येऊया. दलितांवरील अत्याचाराला संघच जबाबदार आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे. हा आरोप योग्य आहे का, यावर आपण चर्चा करतोय. पुन्हा एकदा आपण जाऊयात मधुजींकडे. मधुजी, आता माझा आवाज येत असेल तुमच्यापर्यंत? अर्थात संघ जबाबदार आहे दलित अत्याचाराला असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर करताय. येस, हा आता आवाज चांगला आहे. मधुजी, संघ जबाबदार आहे दलितांवरच्या अत्याचाराला असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे. उनको बोलो, मुझे एको आता है, फिर चर्चा में क्या है. जी मधुजी, बोला तुम्ही. मधुजींपर्यंत आपला आवाज जात नाहीये. मात्र पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. राजीव वाघमारे आपल्या बरोबर आहेत. राजीव वाघमारे, यापूर्वी देखील अशा प्रकारचे आरोप संघावर झाले होते, मात्र दलित समाजाकडून आता अशा प्रकारचे आरोप होत आहेत की फक्त जे काही अत्याचार होत आहेत त्याला फक्त आणि फक्त संघ जबाबदार आहे. निखिला, नक्कीच गेल्या 2-2.5 वर्षापासून ज्यावेळी बीजेपीचं सरकार या देशामध्ये आलं आणि हे सरकार आल्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये पण जिथे जिथे बीजेपीचं सरकार आलंय, जर तुमच्या लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे की या प्रत्येक राज्यात जर आपण नजर टाकली तर दलितांवरच्या अत्याचारामध्ये सगळीकडे वाढ झालेली आहे. तुम्ही NCSRBचा जर रिपोर्ट बघितला तर जसे आता आंबेडकर साहेब म्हणाले 40% वाढ झालेली आहे. मग ही वाढ होण्याचं कारण एकच आहे की बीजेपी सत्तेत आलेली आहे. बीजेपीच्या या सगळ्या ज्या बाकीच्या शाखा आहेत, RSS घ्या, हिंदू जनजागृती समिती घ्या, बजरंग दल घ्या, या सगळ्या बीजेपीचे वेगवेगळी रूपं आहेत आणि या सगळ्यांमधून वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य केली जातात, लोकांना भडकवण्याचं काम केलं जातं आणि या अत्याचाराचं प्रमाण जे वाढलंय त्याचं एकच कारण तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळी या लोकांना कळून चुकलेलं आहे की आता सत्तेमध्ये जे बसलेले आहेत ते आपल्याला पूर्णपणे, जरी हे अत्याचार केले तर आपल्याला पूर्णपणे संरक्षण त्यांच्याकडून मिळणार आहे, आपल्याला त्याची काहीही भीती नाही. म्हणजे उन्हामध्ये ज्या लोकांनी अत्याचार केले त्यांना पकडण्यात आलेलं नाहीये. वेगवेगळ्या पद्धतीचे अत्याचार महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी झाले
त्यांना पकडण्यामध्ये कसूर केली जाते. गोरक्षणाच्या नावाखाली जे अत्याचार भारतीय होतात, जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश मी मुख्यमंत्र्यांना मागच्या एखाद्या गौ रक्षणाच्या बाबतीत एक आव्हान केलं होतं की जो एक गौरक्षणाचा कॅम्प या महाराष्ट्रामध्ये चालवतात त्यांनी केलेल्या अत्याचार जे आहेत दलितांवरचे त्यांना अटक करा म्हणून आव्हान केलं होतं. अजूनही त्या गौरक्षकाला अटक केलेली नाहीये पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर. याचा अर्थ असा की ज्यावेळी तुम्हाला राजकीय पाठबळ मिळतं, तुम्हाला कळून येतं की आता आपल्याला शिक्षा होणार नाहीत, त्यावेळी अशा पद्धतीच्या RSS घ्या, बजरंग दल घ्या, इतर ह्या ज्या संघटना ज्या बीजेपीच्या पूर्णपणे सहभागी आहेत, हे सगळे लोक, या सगळ्या लोकांनी अत्याचाराचे प्रमाण वाढवलेले आहे. बीजेपीचा मंत्री ज्यावेळी असं म्हणतो की दलित कुत्रा मेला, त्या कुत्र्याचं पिल्लू मेलं किंवा कुत्रा गाडी खाली आला तर काय होईल, अशा प्रकारची वक्तव्य ज्यावेळी सत्तेत बसलेले बीजेपीचे मंत्री करतात, त्यावेळी या लोकांना दलितांवर अत्याचार करायला एक प्रकारचे ते प्रोत्साहन देतात आणि म्हणून हे प्रमाण वाढलेलं आहे. मधुजी बोला. असं आहे की याच्या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. पहिलं, माननीय प्रकाश आंबेडकर हे एका राजकीय पक्षाचे अतिशय महत्वाचे नेते आहेत. ते कोणी गल्ली बोळातले नेते नाहीत. त्यामुळे एखादा त्यांच्या पक्षातला साधा म्हणूनच काय बोलला असेल तर दुर्लक्ष करता येतं. परंतु प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्याचं गांभीर्याने आम्ही त्या ठिकाणी दखल एका कारणासाठी घेतो की ते ज्या परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत, त्यांचं एकूण जे सगळ्या नुसतं भारतात नाही जगात जे महान कार्य आहे ते सत्यावर आधारित, द्वेषावर कधीच आधारित नव्हतं आणि भविष्याचा वेध घेऊन एखाद्या स्टेट्समन सारखं होतं, पॉलिटिशियन सारखं नाही. राज्यकर्ता आणि राष्ट्र नेता याच्यात फरक असतो. राज्यकर्ता हा मतं आणि निवडणूक याच्याकडे डोळा ठेवून कळतो. राष्ट्र निर्माता हा त्या ठिकाणी पुढचं भविष्य करतो. बाबासाहेब आंबेडकर हे पॉलिटिशियन नव्हते. किती द्वेषावर आधारित प्रकारची आपण